आले तर सुरू करूया आपण आजच्या व्हिडिओला. सध्या तुम्ही बघत असाल की महाराष्ट्रामध्ये सध्या सर्वात प्रमुख पक्ष आहे भाजप. त्याच्यानंतर येतो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. त्याच्यानंतर बाकीचे शिवसेना वगैरे पक्ष जो की एकनाथ शिंदे यांचा पक्ष आहे तो सध्या पावर सध्या मानला जातो. आता तुम्ही एक बातमी ऐकली असेल की त्यामध्ये काय झालंय की शरद पवारचा पक्ष तर आता जवळपास बाजूच होऊन गेलेला आहे. शिवसेना आणि भाजपाची फूट अशी एक बातमी कानावर पडत आहे. ही बातमी ऐकून तुम्हाला काय वाटलं? तुमच्यामध्ये एक्साइटमेंट झाली. न्यूजवाले सांगत आहेत की भारतात महाराष्ट्रामध्ये राजकीय भूकंप आला आहे. कोणता भूकंप आला आहे? तर शिवसेना, भाजपा हे दोन पक्ष आहेत. त्यांनी खूप संपत्ती गोळा केली आहे. म्हणजे काय? शिवसेनाचा आता एकनाथ शिंदे जरी बाहेर पडले आणि भाजपा जरी बाहेर पडलं, फायदा कोणाचा आणि तोटा कोणाचा? तुम्ही विचार करा. ज्या शिवसेनाचा एकनाथ शिंदेची प्रॉपर्टी जवळपास 1000-2000 करोड रुपये आहे. ज्या देवेंद्र फडणवीसची संपत्ती 500-400 करोड असेल किंबहुना त्यांची काही डिक्लेअर झालेली नाहीये. सर्वात जास्त प्रॉपर्टी गेन करण्यामध्ये एकनाथ शिंदे आघाडीवर आहे. राज ठाकरे पण त्यांच्या मुलाला भविष्यासाठी भाजपाकडून मदतीला येतात आणि नंतर हे जातात. मी असं म्हणत नाही की राज ठाकरे साहेब चुकीचं करतात. ते एकदम परफेक्ट काम करत आहेत. राज ठाकरे सगळ्यात चांगलं काम करत आहेत की मराठी माणसाच्या बाजूने खंबीरपणे उभे आहेत की तिथल्या माणसाचा रोजगार सुरक्षित राहावा. ते वैयक्तिक आयुष्यात काही करत असावा त्याच्याबद्दल काही नाही, पण ते महाराष्ट्रासाठी खूप चांगलं काम करत आहेत. त्याच्याबद्दल आपण सध्या बोलत नाही. राज ठाकरे आहेत म्हणूनच मराठी माणूस त्याची अस्मिता सध्या खूप चांगल्या स्तरावर आहे. हे पण आपण मान्य केलंच पाहिजे. आपण बोलत आहोत भाजपा आणि शिवसेना या दोन पक्षाच्या जे सध्या न्यूज मध्ये चालू आहे. तुम्हाला त्यातून काही मिळणार आहे माहिती घेतली तर तुम्हाला त्यातून काही भेटणार नाही. भाजपा आणि शिवसेना हे आज वेगळे जरी झाले तर भाजपाने स्वतःची पावर एवढी मोठी केलेली आहे की त्यांना आता शिवसेनाची कोणतीही गरज नाही. एकनाथ शिंदेला आता त्यांनी जरी वेगळं केलं आणि त्यांना खूप खालची वागणूक जरी दिली, एकनाथ शिंदे काय करू शकत नाही. कारण एकनाथ शिंदेची स्वतःचे वैयक्तिक मोठी अचिव्हमेंट काहीही नाहीये. त्यांनी फक्त गुवाहाटी वगैरे काहीतरी जे पैशाच्या लालसेपोटी त्यांच्यासोबत 30-40 लोक आले होते, सर्व स्वतःच्या पोटासाठी आले होते. त्यातला एकही माणूस चांगला नव्हता. तो सगळ्यांचा भ्रष्टाचार करून पैसा गोळा करूनच आला होता. तर त्या लोकांना घेऊन आज सीएम बनणं म्हणजे काय अभिमानाची गोष्ट नाही. जेवढे पण नेते आहेत कोणीही आज अभिमानाने सांगू शकत नाही की मराठीसाठी काय केलं. स्वतःचे घर भरणं आणि भारत असून निश्चय साचवणं त्याला काय अभिमान कोणी म्हणू शकत नाही. त्यामुळे आज जे न्यूज रिपोर्टिंगमध्ये तुम्हाला बघायला भेटते की आज यांनी एवढे पैसे कमवले, त्यांनी एवढे कमवले, त्यांनी आज पक्षातून वेगळा झाला, तो पक्षातून वेगळा झाला. त्यातून तुम्ही फक्त द्वेष करायला पाहिजे. त्यातून तुम्ही चर्चेचा विषय बनवू नका. मौल्यवान टाइम असल्या फालतू न्यूज मध्ये घालू नका. पहिल्या काळामध्ये लोक न्यूज बघायचे कारण न्यूज म्हणून त्यांना काहीतरी स्वतःसाठी निर्णय घेता यायचा. स्वतः काही त्याच्या मतदानाला किंमत होती. त्यामुळे लोक न्यूज बघायचे आणि त्यातून काहीतरी आशा ठेवायची की मला काहीतरी भेटेल. सगळे चोर असतील तर तुम्हाला काही चांगलं भेटू शकत नाही. भाजपा नक्कीच खराब पक्ष नाहीये. भाजपा चांगला पक्ष आहे, प्रयत्न करत आहे. फक्त ते टॉप लेवलला थोडेफार लोक आहेत जे भ्रष्टाचारी आहेत. पण भाजप सध्या चांगला पक्ष आहे. ॲज कम्पेअर टू काँग्रेस भाजपा बेटर पक्ष आहे. पण जे हे मधले पक्ष आहेत त्याच्या खालचे जोडणारे युती म्हणतो ते पक्ष नक्कीच चांगले आहेत. त्यामुळे तुम्हाला माझी एकच कळकळीची विनंती आहे की या सगळ्या न्यूज वाचून त्याच्यात टाइम घालून तुम्ही तुमचा मौल्यवान टाइम वेस्ट करू नका. मी याला जास्त सिंपत्ती देऊ नका आणि कोणाला जास्त प्रोत्साहन पण देऊ नका. तुम्ही तुमचा टाइम तुमच्या स्वतःच्या कामात घाला. तुमचा कामाचा पुरेपूर वापर करून तुमच्या चांगले पैसे कमवा किंवा चांगलं नॉलेज गेन करा. चांगले व्हिडिओ बघा. धन्यवाद.